महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानच्या प्रचार व प्रसारासाठी सुप्रसिद्ध सिने व नाट्य अभिनेता महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम भाऊ कदम यांनी संगमनेर तालुक्यातील कासारा दुमाला गावास भेट देत ग्रामस्थांशी थेट संवाद साधला। जनता ठाणेदार न्यूज रिपोर्ट रामा लोखंडे, संगमनेर। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे सुरू झालं आहे आणि त्यानिमित्त तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये आलो आहे। खूप बरं वाटलं इकडे येऊन, चांगले चांगले प्रोजेक्ट बघितले। त्यानंतर रोजगार महिलांसाठी कसे निर्माण झाले, त्यांनी त्याचा उपयोग कसा करून घेतला, शासनाच्या ज्या योजना आहेत त्या त्यांनी कशा अंमलात आणल्या आणि त्याचा फायदा आज होतोय। बचत गट असेल महिलांचा, त्यानंतर वृक्षारोपण पाहिलं। हे जेव्हा बघितलं तेव्हा एक बरं वाटलं की अरे असा सगळ्यांनी जर महाराष्ट्रात केलं तर सगळीकडे, म्हणजे काही ठिकाणी पाऊस पडत नाहीये, अशा ठिकाणी झाडं लावणं गरजेचंच आहे, पण काही ठिकाणी झाडं तोडली जातात, अशा ठिकाणी सुद्धा झाडं लावणं गरजेचं आहे। कारण सिमेंट कॉन्क्रीट उभं राहते सगळीकडे, त्यामुळे निसर्गाची हानी होते, म्हणून झाडं लावणं खूप महत्त्वाचं आहे। त्यानंतर वीज जी वापरली जाते, आपण सौर ऊर्जा वापरतो, सोलार, ते खूप चांगलं आहे। ही जी स्पर्धा जी सुरू झाली आहे त्याच्यामध्ये या गोष्टीचा समावेश आहे। ज्यांनी ज्यांनी या गोष्टी नाही केल्यात त्या पूर्ण करा। त्यानंतर महत्त्वाचं घरपट्टी, पाणीपट्टी जी काय आहे ते लवकरात लवकर जमा करा आणि त्याचे सुद्धा पॉईंट्स आहेत तुम्हाला। यासाठी मी इकडे बघायला आलो आणि गाव खूप आवडलं मला। खूप छान वातावरण आहे, चांगली लोक आहेत आणि एकोप्याने राहत आहेत, त्यामुळे खूप बरं वाटतंय। तर मला असं वाटतं की मग नंबर मिळाला काय हरकतच नाही, आहे का नाही? हो, म्हणजे आता लाडकी बहीण आहे आपली। मी मगाशी म्हटलं की बाबा मिस्टरांकडे मागायला लागायचं, द्या ना रिचार्ज करायला पैसे। आता ती अवस्था नाही आहे, आता मिस्टरच म्हणतात अगं तुझा हॉटस्पॉट दे ना। म्हणजे ही परिस्थिती आली आहे आता सध्या। का तर महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या, हे याचं कारण आहे। आणि अजून एक कारण असं गमतीने माझा मित्र म्हणाला होता की हगणदारी मुक्त गाव हे सरकारला जमलं नव्हतं ना गावच्या सरपंचाला जमलं होतं, ते आमच्या एकट्या बिबट्याने करून दाखवलं। आता टमरेल भरलेलं असेल तरी भीती वाटते पाय बाहेर टाकायला, म्हणजे ही अवस्था होती पण ती आता नाहीये। त्यामुळे हे जे सगळं गावच्या सपोर्टनी झालेलं आहे, गावाने तो निर्णय घेतला की या गोष्टी करायच्या, म्हणून ह्या कळल्या गेल्या। गप्पी माशांचं पाहिलं मी, ते गप्पी माशी गावागावी पुरवले जातात, सगळ्यांना दिले जातात। मच्छर नाहीशी झाली आहे, त्यामुळे रोग होत नाही। ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या खूप महत्त्वाच्या होत्या स्वच्छतेसाठी गावच्या, आणि त्या झाल्या। आता तुम्हाला गंमत सांगतो माझ्या शाळेची। मी शाळेत होतो ना तुमच्या एवढा, हो काय तुला काय माहिती? तर तुमच्याकडे असताना मी शाळेत जेव्हा होतो तेव्हा खूप म्हणजे माझं अक्षर खूप सुंदर होतं, खूप सुंदर होतं। म्हणजे मला ना सर सांगायचे, मी लिहून आणलेलं मला सांगायचे हे ना परत जा आणि 100 वेळा लिहून आण, एवढं सुंदर अक्षर। त्याच्यानंतर माझी खूप काळजी घ्यायची शाळा, म्हणजे मला ना जीवनसत्व मिळावी म्हणून रोज सकाळी बाहेर उभं करायचे उन्हात, एवढा हुशार होतो मी। तसं माझं गणितच आहे, गणित मला अजिबात आवडत नाही। असे किती आहेत गणित ज्यांना आवडत नाही? अरे क्या बात, माझेच बहीण भाऊ आहेत।
हा, पण तुम्ही जरी असं असेल तरी गणित सोपं असतं, पण मी जसा पाडापाठ केला तसं तुम्ही करू नका. हा, म्हणजे मी असा पाडापाठ केला होता. माझा मित्र होता बाजूला बसलेला आणि मी मला मॅडम बोलल्यावर पाडा बोल, 2 बेचा पाडा बोल. मग मी सुरू झालो. मी असा पाठ केला. बे एके बे, बे दुने अहो, बे त्रिक अहो, बे चौक अह, बे पाची आह, बे सत बे सती बे आठी बे नवे अ. तर माझा मित्र बोलला, अरे काय बोलतोस? मी म्हटलं, बेद आहे तुझ्या आईचा भाऊ. लय मारलंय मला. असा पाडा पाठ करू नका आणि रात्री झोपेचे पाडा म्हणू नका, घरचे मारते. त्यामुळे असंच हसत खेळत राहा आणि असंच राहिल्यामुळे एकोपा वाढेल आणि मग तुमच्या गावाला नक्कीच नंबर मिळेल अशी मी प्रार्थना करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद.